मध्यपूर्वेच्या राजकारणावर 3 दशक सावले टाकणारा एक चेहरा आणि इराणचा सर्वात शक्तिशाली माणूस, सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी आता जिवंत नाही. हा फक्त एका नेत्याचा मृत्यू आहे की मध्यपूर्वेतल्या सत्ता संतुलनाचा स्फोटक बदल, ज्यांनी उघडपणे अमेरिकेला आव्हान दिलं, ज्यांनी इस्रायलच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारला, ज्यांच्या एका निर्णयानं लेबनॉन, गाझा, सिरिया आणि येमेनमध्ये युद्धाची ठिणगी पडू शकत होती. अमेरिका आणि इस्रायलसाठी खामेनी इतके मोठे लक्ष का होते? त्यांच्या जाण्यानं मध्यपूर्व शांत होणार की उलट आणखी भडकणार? कारण कधी कधी एका व्यक्तीचा अंत म्हणजे इतिहासातील सर्वात धोकादायक सुरुवात असते. 1989 पासून इराणचे सर्वोच्च नेते म्हणून खामेनी यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणावर, लष्करी निर्णयांवर आणि धार्मिक व्यवस्थेवर पूर्ण नियंत्रण ठेवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली इराणनं स्वतःला अमेरिकेविरोधी आणि इस्रायल विरोधी ठाम भूमिकेत उभं केलं. अमेरिका आणि इस्रायलचा नाश अशा घोषणांनी त्यांनी केवळ भाषणबाजी केली नाही, तर त्या धोरणांना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. अमेरिका आणि इस्रायलसाठी खामेनी इतके महत्त्वाचे का होते? कारण ते इराणच्या तथाकथित रेझिस्टन्स ॲक्सिसचे मुख्य शिल्पकार मानले जातात. इराणनं हिजबुल्ला, हमास आणि हौतीस यांना उघड किंवा गुप्त पाठिंबा दिला. इस्रायलच्या सीमांभोवती इराण समर्थित गट सक्रिय असणे हे इस्रायलसाठी थेट सुरक्षा धोका मानलं जात होतं. दुसरीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष हा केवळ शब्दांचा नव्हता. इराणच्या अणुकार्यक्रमावरून तणाव सातत्याने वाढत गेला. अमेरिकेनं निर्बंध लादले, आर्थिक दबाव वाढवला, तर इराणनेही आपली भूमिका अधिक आक्रमक केली. 2018 मध्ये अमेरिकेने अणुकरारातून बाहेर पडल्यावर परिस्थिती आणखी चिघळली. या सर्व धोरणांच्या केंद्रस्थानी खामेनी होते. इस्रायलसाठी प्रश्न फक्त राजकारणाचा नव्हता, तर अस्तित्वाचा होता. इराणकडून प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि ड्रोन तंत्रज्ञान विकसित केलं जात होतं. इस्रायलच्या मते जर इराण अण्वस्त्र सज्ज राष्ट्र बनलं तर मध्यपूर्वेतील सामरिक समतोल पूर्णपणे बदलू शकतो. त्यामुळे इस्रायलच्या धोरणकर्त्यांसाठी खामेनी हे केवळ विरोधी देशाचे नेते नव्हते, तर एक दीर्घकालीन रणनीतिक आव्हान होतं. अमेरिकेसाठीही मध्यपूर्वेतील आपला प्रभाव टिकवून ठेवणं महत्त्वाचं होतं. इराणने इराक, सिरिया आणि इतर भागांमध्ये आपला प्रभाव वाढवला. खामेनी यांच्या विचारसरणीमुळे अमेरिका इराण संबंध कधीच सामान्य होऊ शकले नाहीत. त्यामुळे अनेक विश्लेषकांच्या मते जर इराणच्या नेतृत्वात बदल झाला तर धोरणात्मक समीकरणं बदलू शकतात. ही आशा अमेरिका आणि इस्रायलमध्ये काही प्रमाणात होती. मात्र एका नेत्याचा मृत्यू म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणं असं नाही. इराणची राजकीय व्यवस्था ही व्यक्तिपुरती मर्यादित नाही, ती एक सशक्त धार्मिक राजकीय रचना आहे. खामेनी यांच्या जागी जो कोणी येईल तो त्यांच्या धोरणांना पुढे नेईल किंवा नवीन दिशा देईल, हा एक खरा प्रश्न आहे. आज मध्यपूर्व एका निर्णायक टप्प्यावर उभी आहे. जर नेतृत्वात मावळ भूमिका आली तर तणाव कमी होऊ शकतो, पण जर कठोर विचारसरणी अधिक तीव्र झाली तर परिस्थिती आणखी भडकू शकते. म्हणूनच खामेनी यांचा अंत हा केवळ एका व्यक्तीचा शेवट नाही, तर जागतिक राजकारणातील नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकते. अमेरिका आणि इस्रायलसाठी हे एक रणनीतिक वळण आहे, पण त्यांचे परिणाम काय असतील हे येणारा काळच ठरवेल. तुर्तास इतकंच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.